नमस्कार. मी राहुल गोस्वामी उद्योगाची पूर्वतयारी या प्रशिक्षण कार्यक्रमात आपलं स्वागत करतो. याआधी आपण पहिल्या 6 सत्रांमध्ये मार्केटिंग म्हणजे काय, उद्योजक होणे म्हणजे काय, उद्योगाची बांधणी व मार्केटिंग, उत्पादनाची पूर्वतयारी व मार्केटिंग, पॅकेजिंग व मार्केटिंग आणि कायदेशीर परवाने व मार्केटिंग या वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा केली. या सत्रामध्ये आपण बजेटिंग आणि मार्केटिंगचा काय संबंध आहे आणि बजेटिंगचं महत्त्व काय आहे ते आपण बघणार आहोत. बजेटिंग हा व्यवसायातला अतिशय महत्त्वाचा पैलू असतो. बजेटिंग म्हणजे व्यवसाय करण्यास उपलब्ध असलेला किंवा उपलब्ध करू शकत असलेला पैसा, म्हणजे आपल्याला उद्योग करण्यासाठी जो पैसा उपलब्ध असतो त्याचं योग्य नियोजन करणे म्हणजे बजेटिंग. या सत्रात आपण प्रथम आपल्याला एक गोष्ट लक्षात आणून द्यावीशी वाटते की व्यवसाय करण्यासाठी उद्योजकीय विचार आणि तोही ठाम हा सर्वात महत्त्वाचा पैलू असतो. माझी व्यवसाय करण्याची इच्छा आहे, मात्र माझ्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे मी व्यवसाय करू शकत नाही, ही जी भावना असते ॲक्च्युली ही मुळात ही चुकीची असते. या सदरात आपण भांडवल कशा पद्धतीने उभं करू शकतो आणि त्याचा योग्य विनिमय कशा पद्धतीने करू शकतो याची माहिती मी आपल्याला देणार आहे. तर सध्या आपण पहिले बघूया आपण की पहिला मार्ग की कशा पद्धतीने आपण भांडवल उभं करू शकतो. समजा एक व्यक्ती आहे, त्याची व्यवसाय करण्याची प्रचंड इच्छा आहे. तो शेतकरी आहे, कोरडवाहू अल्पभूधारक शेतकरी आहे असं आपण समजूया. आपण एक कृषी उत्पादनाचं आपण उदाहरण दाखल घेऊया. आता या व्यक्तीने आपला व्यवसाय सुरू करण्यास काय करायला हवे तर ते आपल्याला बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम या व्यक्तीने गावात जवळपास कुणाकडे गाय आहे का ते बघावे. देशी गाय असेल तर अत्यंत उत्तम आणि तीच हवी आपल्याला, की जेणेकरून आपण एक कृषी जो व्यवसाय आहे तो किंवा कृषीपूरक उत्पादनं तयार करण्याचा व्यवसाय सुरू करू शकतो. आता ज्याच्याकडे गाय आहे अशा समजा एक व्यक्ती आहे तर त्याच्याकडनं गोमूत्र किंवा जे गोमाई आहे किंवा शेण आपण म्हणतो तर ते विकत घेऊ शकतं आणि साधारणपणे 10 रुपये लिटर गोमूत्र आणि 5 रुपये किलो गोमाई या पद्धतीने साधारण मार्केटमध्ये मिळतं. समजा आता 5 लिटर गोमूत्र आणि 10 किलो एक गोमाई घेतला तर साधारण एक 100 रुपयामध्ये कच्चा माल जो आहे उत्पादन निर्मिती करण्यासाठी तो त्यांना उपलब्ध होईल. आता या 10 किलो गोमाईतनं जो शेतकरी आहे किंवा जो गोपालक आहे ते सहजपणे दंतमंजन आहे किंवा उपले आहेत किंवा धूप आहे, उटणे, फेस पॅक, अग्निहोत्र धूप यासारखी उत्पादनं सहज तयार करू शकतात. आणि यासाठी लागणारे इतर जे काही आयुर्वेदिक चूर्ण किंवा पॅकेजिंगसाठीचे जे काही पाऊच वगैरे असं थोडंफार घेतलं तरी एक साधारण 200 रुपयामध्ये अजून लागतील आणि एक टोटल 300 रुपयामध्ये एक कच्चा माल जो आहे हा सगळं उपलब्ध होईल. म्हणजे 200 रुपयाचं पॅकेजिंग किंवा इतर चूर्ण वगैरे आणि एक साधारण 100 रुपयाचा गोमाई गोमूत्र हा कच्चा माल, तर असा एक 300 रुपयामध्ये कच्चा माल जो आहे हा उपलब्ध झाला. आता या 5 लिटर गोमूत्रापासून साधारण एक 2.5 लिटर अर्क मिळू शकतं आणि उरलेले जे साधारण एक 2 लिटर गोमूत्र असेल ते शेतीकामामध्ये किंवा इतर जे काही उत्पादन निर्मिती आहे तर त्यासाठी वापरता येऊ शकतं. तर 200 रुपयात अजून एक बॉटल किंवा इतर कामासाठी जर खर्च आपला पकडला तरी एक साधारण 500 रुपये जो आहे हा एक संपूर्ण खर्च जो होऊ शकतो. आता या सर्व प्रक्रियेतून निर्माण झालेली जी काही उत्पादनं आहे ही साधारण 3,000 ते 5,000 रुपयांची निश्चित होऊ शकतात. या सर्व उत्पादनांना जे मी काही आपण फॉर्म्युलेशन आपण दिलेलं आहे तर आणि तुम्ही जर उद्योगाची शस्त्रास्त्रे हा प्रशिक्षण कार्यक्रम बघितला तर त्याच्यामध्ये आपण सर्व सेल्स टेक्निक दिलेले आहेत. तर त्या सेल्स टेक्निकचा वापर करून आपण ते जे काही उत्पादनं आहे ती विक्री करू शकतो. आणि समजा एक व्यक्तीने स्वतःच्या जीवावर परिश्रमाने अतिशय अल्प भांडवलामध्ये साधारण 3,000 ते 5,000 रुपयाचं भांडवल हा सहज उभा करू शकतो. आता या सर्व प्रक्रियेतून निर्माण झालेली उत्पादनं ही साधारण 3,000 ते 5,000 रुपयांची निश्चित होतील. आता या उत्पादनांच्या जे काही ची मेथड आहे आपल्या उद्योगाची शस्त्रास्त्रे या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मी वेगवेगळी आपल्याला विक्रीची तंत्र सांगितलेलीच आहे. आपण ते प्रशिक्षणही करू शकतात, आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहे स्टोअरवर. तर त्या माध्यमातून हे सर्व उत्पादनं जे आहे ते विकले तर साधारण एक काही आपल्याला दिवस लागतील त्याला. तर या पहिल्या प्रयत्नात जे आहे ते आपण साधारण 1 महिना जरी पकडला तर साधारण 3,000 ते 5,000 रुपयांचं एक भांडवल जे आहे आपण उभं करू शकतो.
पण आणि या परंतु वेळ जरी लागला तरी एक समजून घ्या की हा आपला पहिला उद्योगाच्या प्रक्रियेतला हे पहिलं पाऊल आहे आणि आपण उद्योजक होण्याच्या दिशेने आपण टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे. उद्योजकाच्या जगतामध्ये हे टाकलेलं पहिलं पाऊल आहे आणि त्या माध्यमातून मग जसं जसं आपण काम करू जाऊ तसं हळूहळू लोकजागृती होऊन आपला व्यवसाय जो आहे हा वाढू शकतो. मात्र या एवढ्या मेहनतीमध्ये आपण जर पहिले जे काही ₹500 आपण भांडवल आपण गुंतवलेलं आहे, तर ते भांडवल जे आहे ते आपण काढून घेऊ शकतो आणि जो काही आपल्याला साधारण आपण एक ₹3,000 जरी पकडला की ₹3,000ची वस्तूंची विक्री झाली आहे, तर त्याच्यातले ₹500 आपण काढून घेतले तर साधारण ₹2,500 आपण पकडूया उरलेले. त्यातही आपण असं पकडूया की एक ₹500 तुमच्या मार्केटिंगच्या याच्यामध्ये खर्च झाले किंवा ₹1,000 आपल्या मार्केटिंगच्या याच्यामध्ये खर्च झाले, तरी तुम्हाला ₹1,500 हा निव्वळ नफा तुमचा उरतो. आणि मग त्या निव्वळ नफामध्ये उरलेले जे भांडवल आहे ते पुन्हा तुम्ही रिइन्व्हेस्ट करून तुम्ही पुढे जे आहे म्हणजे आधी तुम्ही ₹500 इन्व्हेस्टमेंट केलं होतं, आता तुम्ही वाटलं तर ₹1,000 इन्व्हेस्टमेंट करा. ₹500 तुमचा नेट प्रॉफिट तुमच्या खिशामध्ये असे येईल आणि पुन्हा त्या ₹1,000 पासून परत ₹5,000ची उत्पादनं तयार करा. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जर तुम्ही काम करत गेलात तर तुमचा व्यवसाय हा नेहमीच प्रॉफिटमध्ये राहील आणि खूप जास्त रिस्क न घेता अगदी छोट्या पहिलं पाऊल टाकत छोट्या छोट्या रिस्क घेत घेत हळूहळू तुम्ही तुमचा जे काही उद्योग आहे तो चांगल्या पद्धतीने वाढवू शकता. तर हा अगदी साधारण सोपा प्रयत्न आहे जो मी पहिला मार्ग तुम्हाला सांगितला आणि या माध्यमातून तुम्ही एका महिन्यामध्ये एक स्वतःला एक छोटंसं सपोर्ट तुम्ही देऊ शकता आणि मग त्या माध्यमातून तुम्हाला कुटुंबाचाही तुम्हाला सपोर्ट जो आहे हा तुम्हाला मिळत जाईल आणि हळूहळू तुम्ही पुढे जात जाऊ शकाल. त्यामुळे काय की तुम्हाला एक कुटुंबाचंही तुम्हाला एक चांगलं तुम्हाला कर्तव्य जे आहे पार पाडता येईल आणि तुमचा उद्योगही तुमचा खूप चांगल्या पद्धतीने वाढत जाईल आणि एक उद्योजक म्हणून कुटुंबालाही तुमची गरज आहे, देशालाही तुमची गरज आहे. तर एक तुम्ही खूप चांगलं कार्य जे आहे हे भविष्यामध्ये करू शकता. आता आपण बघूया दुसरा मार्ग. या दुसऱ्या मार्गातून आपण कशा पद्धतीने आपण भांडवल जे आहे उभं करू शकतो. समजा पहिल्या मार्गाप्रमाणे आपण सहज चालू शकतो. तरी आपण जर थोड्या मोठ्या किंवा साधारण सुरुवात करायची असेल तर एक भागभांडवल उभं करणं हे गरजेचं आहे. तर यात आपण आपले जे काही आप्तेष्ट आहे, स्वकीय आहेत, मित्रपरिवार आहे, तर यांच्याकडून आपण आर्थिक मदत घेऊ शकतो. मात्र ती रक्कम कर्जाऊ म्हणून न घेता त्यांना तुम्ही 20 ते 30% हा तुम्ही एक नफ्याचा भागीदार म्हणून द्या. कर्ज म्हणून नका घेऊ, तर नफ्याचा भागीदार म्हणून घ्या. तर त्यामुळे त्यांचाही फायदा होईल आणि तुम्हालाही मनावर ताण राहणार नाही आणि एक चांगली सुरुवातही तुम्हाला करता येईल. रक्कम फार मोठी घेऊ नका, छोटी रक्कम घ्या. एक ₹5,000 वगैरे वगैरे असं छोट्या रकमेतनं तुम्ही सुरुवात करा आणि एका उत्पादनापासून सुरुवात करा आणि हळूहळू जसा फायदा होत जाईल तसा तुम्ही व्यवसाय जो आहे हा वाढवू शकतात. तर हाही एक मार्ग आहे की ज्या माध्यमातून तुम्ही भांडवल उभं करू शकतात आणि तुम्हाला एक चांगल्या उद्योगाची सुरुवात करता येईल. तिसरा मार्ग आहे बँकेचं कर्ज. या माध्यमातूनही तुम्ही भांडवल जे आहे उभं करू शकतात. व्यवसाय करण्यासाठी बँकेचे जे व्यावसायिक कर्ज आहे किंवा वैयक्तिक कर्ज वगैरे सारख्या बऱ्याच कर्ज योजना असतात. आवश्यक कागदपत्र आणि प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे बनवून तुम्ही जवळच्या बँकेतल्या शाखेमधून तुम्ही त्यांना संपर्क करून जे आहे कर्ज वगैरेसाठी अप्लाय करू शकतात. बँकेचं कर्ज घेताना अतिशय सावधपूर्वक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवा आणि आवश्यक तितकंच जे कर्ज आहे तेवढं घ्या की जेणेकरून तुम्हाला परतफेड जी आहे ही व्यवस्थितरित्या करता येईल. तर बँकेच्या कर्जाचाही तुम्ही एक भागभांडवल उभं करण्यासाठी चांगला उपयोग करून घेऊ शकता. चौथा मार्ग आहे ते म्हणजे की डोकं तुमचं आणि पैसा दुसऱ्याचा. एक फार भन्नाट कल्पना आहे ॲक्च्युली आणि जगातले बरेच छोटे मोठे जे उद्योग आहेत ते या कल्पनेने मार्गस्थ झालेले आहेत आणि ते यशस्वी पण झालेले आहेत आणि हा एक भांडवल उभं करण्याचा एक अतिशय उत्तम पर्याय आहे. यासाठी सर्वप्रथम एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावं लागतं आणि त्यात आपण जे काही व्यवसाय करू तुम्ही इच्छिता तर त्याचा सर्वतः एक प्रॉपर माहिती जी आहे ती इत्थंभूत माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये मांडावी लागते. या माध्यमातून मग तुम्ही जो एक पॉवर पॉईंट एक चांगलं प्रेझेंटेशन तयार करून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता. प्रोजेक्ट रिपोर्टचे काही पैलू मी तुम्हाला सांगतो. त्याचा तुम्ही वापर जो आहे तर तुम्हाला जर प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये सर्वप्रथम असतं उद्योगाचे नाव, त्यानंतर उद्योगाचा पत्ता, त्यानंतर तुमचे स्वतःचे नाव, संपर्क क्रमांक, ईमेल ID, वेबसाईट, लोगो वगैरे इत्यादी माहिती त्याच्यामध्ये तुम्ही द्या.
त्यानंतर तुम्ही कुठल्या उत्पादनांची विक्री करू इच्छिता त्या उत्पादनांची तुम्ही यादी तयार करा. त्यानंतर त्यासाठी लागणारं जे काही साहित्य आहे ते कुठलं साहित्य तुम्हाला लागणार आहे, रॉ मटेरियल किंवा इतर आवश्यक काही गोष्टी किंवा यंत्र इत्यादी सारख्या ज्या गोष्टी आहेत तर त्याची तुम्ही यादी तयार करा. त्यानंतर मग आवश्यक या सर्व गोष्टींचा जो एकूण खर्च आहे तो त्यामध्ये लिहा. तुम्हाला थोडं मार्केट सर्वे करावा लागेल. रॉ मटेरियल जो प्रवास खर्च आहे किंवा परवाने आहेत किंवा इतर यंत्रसामग्री आहे, जागेचे भाडे आहे, लाईट बिल आहे, पाणी बिल आहे, कर आहे, कामगारांचे वेतन वगैरे आहे. तर ही सर्व जी माहिती आहे अगदी डिटेल्ड माहिती जी आहे ही प्रॉपर त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये तुम्ही लिहून त्याचा प्रॉपर आराखडा जो आहे तो तिथे मांडा. यासाठी तुम्ही CA वगैरे आहे तर त्यांचीही मदत तुम्ही घेऊ शकतात. तेही तुम्हाला एक चांगला प्रोजेक्ट रिपोर्ट जे आहे ते बनवून देऊ शकते. त्यानंतर आपण बनवणार असलेला जे काही उत्पादनं आहेत तर त्याचं महत्त्व, त्याचं मार्केटिंग तुम्ही कशा पद्धतीने करणार किंवा त्याचा मार्केटमध्ये असणारी त्याची गरज काय आहे, तुम्ही विक्रीची व्यवस्था कशा पद्धतीने तयार कराल किंवा त्याची माध्यमं कुठली कुठली असतील. त्यानंतर मार्केटमध्ये अगोदरच असलेल्या तुमचं जे काही उत्पादन आहे, सेवा आहे त्याच्यासारखी काही उत्पादनं आहेत का किंवा कुठल्या ब्रँडची माहिती आहे का, ते सगळी डिटेल जी आहे ते त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये व्यवस्थित लिहून काढा. त्यानंतर मग लोक जे आपली उत्पादनं आहेत तर ते का विकत घेतील किंवा त्याची मार्केटिंगच्या व्यवस्थेबद्दल माहिती जी आहे ही व्यवस्थित तुम्ही तिथे लिहा. तुमची स्ट्रॅटेजी काय असेल, कशा पद्धतीने तुम्ही त्याला उत्पादनाला मार्केट करणार किंवा ते उत्पादन तुम्ही विक्री व्यवस्था तयार करणार, तर त्या व्यवस्थेबद्दल संपूर्ण माहिती जी आहे ते तुम्ही लिहून काढा. यासाठी जर तुम्हाला विक्री व्यवस्थेबद्दलची जी मदत लागली तर तुम्ही आमचं उद्योगाची शस्त्रास्त्रे हे प्रशिक्षण आहे तर ते तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये संपूर्ण उत्पादनं जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने तुम्ही विक्री करू शकाल तर त्याचे जवळपास एक 35 ते 40 मार्ग जे आहेत ते वेगवेगळे मार्ग सांगितले आहेत. त्यांचा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने वापर जो आहे हा होऊ शकतो. आणि मग सरतेशेवटी तुम्ही एकूण जे काही अपेक्षित खर्च आहे त्याचे म्हणजे किती तुम्हाला खर्च आहे, त्यानंतर अंदाजे विक्री किती होऊ शकते, अंदाजे मिळणारा तुम्हाला नफा वगैरे किती होऊ शकतो, तर याचा एक व्यवस्थित ठोकताळा जो आहे तो तुम्ही त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये मांडा. प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही तयार करताना कुठली हवाबाजी नका करू. सगळ्यात महत्त्वाचं जे काही वास्तव आहे ते वास्तवाचं भान ठेवून आणि मार्केटचं व्यवस्थित अभ्यास करून आणि योग्य तज्ज्ञांचं तुम्ही मार्गदर्शन घ्या आणि त्यानुसार तो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा. तर असा हा जो प्रॉपर तुम्ही जो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला असेल तर मग त्याचं तुम्ही नंतर सादरीकरण जे आहे हे करू शकता. आता ते कोणापुढे सादर करायचं तर त्याचाही तुम्ही विचार करणं खूप गरजेचं आहे आणि योग्य व्यक्तीपुढे तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट हा सादर होणं हे खूप महत्त्वाचं आहे की जेणेकरून तुम्हाला फंडिंग जे आहे हे मिळू शकतं. समजा गावातले तुमच्या ओळखीचे कोणी सधन व्यक्ती असतील तर त्यांना तुम्ही भेट द्या आणि तुमच्या उद्योगाच्या संकल्पनेबद्दल तुम्ही माहिती देऊ शकतात. तुमचे आप्तेष्ट आहेत किंवा मित्रगण आहेत तर त्यांना तुम्ही हा प्रोजेक्ट रिपोर्ट मांडू शकतात, त्यांची तुम्ही मदत घेऊ शकतात. किंवा शासकीय आहेत किंवा प्रायव्हेट क्षेत्रामध्ये जे काम करणारे अधिकारी आहेत त्यांची तुम्ही मदत घेऊ शकतात. उद्योजक आहेत तर वेगवेगळे उद्योजक हे दुसऱ्या उद्योगामध्येही सुद्धा इन्व्हेस्टमेंट करत असतात. तर जसं टाटांचं उदाहरण आहे किंवा अंबानींचं उदाहरण आहे. तर हे मोठे मोठे उद्योजक हे लहान उद्योगांमध्येही ते स्टार्टअप्समध्ये ते फंडिंग करत असतात किंवा बरेचसे स्टार्टअप्सच्या स्कीम्स निघत असतात. तर त्याच्या स्कीम्सचं तुम्ही गुगलच्या माध्यमातून वगैरे सर्च करू शकतात किंवा इतर उद्योजकीय जे काय मासिकं वगैरे येतात तर त्यांच्या माध्यमातून हे सगळ्यांची माहिती मिळते. तर त्यांचा वापर करून तुम्ही त्या स्कीम्समध्ये वगैरे तुम्ही भाग घेऊ शकतात. तिथे तुमचं जे काही आयडिया आहेत म्हणजे जे काही तुमचं व्यवसायाचं सादरीकरण आहे ते तुम्ही तिथे करू शकतात. आणि जर त्या एंजल इन्व्हेस्टर्सला तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट आवडला तर निश्चितच ते तुमच्या उद्योगामध्ये हे एक इन्व्हेस्टमेंट जे आहे हे करतात. आणि सेम प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे हा तुम्ही बँकेसाठी सुद्धा वापरू शकतात म्हणजे बँकेतनं कर्ज काढण्यासाठी. तर अशा पद्धतीने हे जे वेगवेगळ्या व्यक्ती जे आहेत तर त्यांच्यासमोर तुम्ही तुमच्या उद्योगाचं जे सादरीकरण आहे ते करू शकता. आता सादरीकरण करताना सरतेशेवटी आपल्याला उद्योगात जे आहे ते गुंतवणूक करून आपण गुंतवणूकदारांचा काय फायदा होईल ते त्यांना समजून सांगणं हे खूप महत्त्वाचं असतं. आकडा अगदी स्पष्ट असावा किंवा टक्केवारीमध्ये किंवा निव्वळ नफ्याचा याच्यामध्ये असावा. टक्केवारी विचारपूर्वक द्यावी. त्याच्यामध्ये म्हणजे कुठलाही अरे
म्हणजे अशा पद्धतीने नको की तुम्ही काहीतरी वाढवून दाखवलं आहे वगैरे वगैरे. तर सर्व खर्च जे आहे त्याचा व्यवस्थित तुम्ही ठोकताळा दिला आहे आणि सर्व खर्च वजा करून उरलेल्या निव्वळ नफ्यामधून तो टक्केवारी जी आहे ती त्यांना द्यावी. त्याचा जो कालावधी आहे म्हणजे किती दिवसात तुम्ही त्यांना रिफंड करणार वगैरे, तर तो कालावधी तर स्पष्ट असावा त्याच्यामध्ये. किती गुंतवणूक केल्यानंतर किती वर्षात किती फायदा होईल हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि ही स्पष्ट लाईन जी आहे ही तुम्ही त्यांच्यासमोर मांडणं खूप महत्त्वाचं आहे की तुम्हाला किती गुंतवणूक अपेक्षित आहे, तुम्ही किती दिवसात ती गुंतवणूक परत कराल आणि इन्व्हेस्टर्सने इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्यांचा काय फायदा होऊ शकतो त्या गुंतवणुकीच्या मागे. तर ते हेच जे आहे गणित जे आहे हे व्यवस्थित स्पष्ट करून सांगणं अतिशय महत्त्वाचं आहे. बरेच सधन व्यक्ती आहेत, ते अशा नवोद्योगांमध्ये गुंतवणूक करत असतात. एकाने नाही म्हटलं तरी निराश होऊ नका. तुमचं जे काही सादरीकरण आहे, प्रेझेंटेशन आहे, हे नक्की हे करत राहत जा आणि शक्य तितक्या जास्तीत जास्त लोकांसमोर हे प्रेझेंटेशन करा. कारण लगेच तुम्ही काही 2-5 लोकांकडे गेलात तर तुम्हाला फंडिंग मिळेल असं होत नाही. त्यामुळे तुम्ही सादरीकरण जे जे तुम्हाला वाटत जाते की हे सधन व्यक्ती आहे आणि हे आपल्या उद्योगामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात, तर तुम्ही त्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही तुमच्या उद्योगाचं जे सादरीकरण आहे हे तुम्ही करत राहा. तुमचा जो काही रिपोर्ट आहे तो साधारणतः लगेच कोणाला द्यायचा नाही. तुम्ही लॅपटॉप असेल त्याच्या माध्यमातून तुम्ही एक डिजिटल माध्यमातून प्रेझेंटेशन द्या किंवा तुम्ही एक त्याचं फाईल तयार करून घ्या प्रिंटआउट काढून आणि ती फाईल घेऊन जाऊन मग त्या फाईलच्या माध्यमातून तुम्ही प्रेझेंटेशन करा. आणि जर समजा तुम्हाला कोणी मागितलं की हा प्रोजेक्ट रिपोर्ट मला द्या, तर पहिले त्यांच्याकडून लेटर ऑफ इंटरेस्ट घ्या की बाबा मी यामध्ये इंटरेस्टेड आहे आणि अधिक माहिती घेण्यासाठी म्हणून तुम्ही मला तुमचा प्रिंटेड प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा तुम्ही मला मेलनी पाठवा वगैरे अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात. कारण बरेचदा लोक काय करतात की फक्त तुमच्याकडनं माहिती घेण्यासाठी ते तुम्हाला सांगतात की आम्ही इंटरेस्टेड आहे, आम्हाला माहिती द्या. पण तसं न करता तुम्ही त्या लिखित स्वरूपामध्ये ईमेलच्या माध्यमातून किंवा लिखित स्वरूपामध्ये तुम्ही त्यांच्याकडनं पहिले होकार घ्या की तुम्हाला त्यांना या उद्योगामध्ये इंटरेस्ट आहे आणि लेटर ऑफ इंटरेस्ट तुम्ही त्यांच्याकडनं घ्या आणि त्यानंतरच तुम्ही तुमचा जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो हार्ड कॉपी किंवा ईमेल वगैरेच्या माध्यमातून तुम्ही त्यांना पाठवा. अदरवाईज तुमची जी काही उद्योगाची आयडिया आहे, तुम्ही जी काही मेहनत करून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे तो कॉपी होऊ शकतो आणि लोक त्याचा तुम्हालाच कॉम्पिटिटर म्हणून उभं होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जर लिखित स्वरूपात घेतलं तर शक्यतो कायदेशीर लिखित स्वरूपामध्ये कोणी त्याचं कॉपी करत नाही आणि ते खरोखरच इंटरेस्टेड असतील तरच ते तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट ते मागवतील. तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित तुम्हाला मदत होऊ शकते. वैयक्तिक भेटीमध्ये तुम्ही लॅपटॉप वगैरे सारखं मी तुम्हाला सांगितलं जसं की स्पायरल बाइंडिंगचं रिपोर्ट आहे वगैरे, तर त्या स्वरूपात तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा आणि मग नंतर चर्चा झाल्यानंतर तर व्यवस्थित तुम्ही त्यांना एक लेटर ऑफ इंटरेस्ट घेऊन त्याच्याकडनं तुम्ही त्यांना तुमची माहिती जी आहे किंवा तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे तो तुम्ही देऊ शकता. तर अशा वेगवेगळ्या मार्गातून आपण निधी मिळवण्यात जे आहे ते आपण यशस्वी होऊ शकतो आणि मग त्यानंतर मग तुम्ही त्याचं योग्य नियोजन करायचं. अवास्तव खर्च करू नये. योजनेप्रमाणे जो आहे तो तुम्ही खर्च तिथे करा. जे तुम्ही प्लॅनिंग केलेलं आहे की कुठल्या गोष्टीवर किती पैसा खर्च होईल तर तो त्याच प्रमाणात तो व्हायला पाहिजे आणि योजनेप्रमाणेच खर्च करा. योजना पुन्हा पुन्हा बदलू नये. म्हणजे एकदा तुम्ही जर सुरुवात केली आणि नंतर मग त्यात खूप बदल करत गेलात तर मग त्यातही अडचण होते आणि एक चुकीचा निर्णय मग खूप नंतर मग तो त्रासदायक ठरू शकतो. तर त्याच्यापेक्षा योजना जी आहे ही खूप विचारपूर्वक तयार करावी आणि पुन्हा मग त्याच्यात फार बदल करू नये. मिळालेला जो निधी आहे हा सामान्यप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या तुमच्या नियोजनाप्रमाणे जे आहे ते तुम्ही खर्च करू शकतात. तर त्यात एक थोडंसं मी तुम्हाला उदाहरणादाखल जर पकडलं तर एक मार्केटिंगसाठी तुमचा 20% निधी जो आहे हा खर्च व्हायला हवा आणि तो त्याच्यासाठी राखीव ठेवावा. मार्केटिंगचे जे वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज आहे, सेल्स ॲक्टिव्हिटीज आहे, स्टॉल लावायचे आहेत तुम्हाला किंवा जाहिरात द्यायची, पॅम्पलेट प्रिंटिंग वगैरे, डिजिटल ॲड्स वगैरे तुम्हाला करायचे आहे, त्यासाठीचा जो खर्च आहे तर त्याच्यासाठी किंवा वेबसाईट बनवणं आहे, डिजिटल व्हिजिटिंग कार्ड्स वगैरे बनवणं आहे, ॲप्लिकेशन वगैरे बनवायचं आहे तुम्हाला. तर अशा वेगवेगळ्या ज्या मार्केटिंगच्या ॲक्टिव्हिटीज आहे, तर बल्क SMS, बल्क व्हॉट्सॲप वगैरे आहे किंवा इतरही बरेचसे जे काही मीडियम्स आहेत तर ते मार्केटिंगच्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी तुमचा 20% निधी हा रिझर्व असायला पाहिजे. त्यानंतर प्रवास आहे,
किंवा इतर खर्च आहे, ऐनवेळी जे न धरलेले आपण खर्च आहे, तर याच्यासाठी एक 10% जो फंड आहे तो बॅकअपमध्ये किंवा तो असायला हवा. 20% फंड जो आहे हा तुमचा बॅकअपमध्ये असायलाच हवा, की जेणेकरून इतर काही तुम्हाला काही यंत्रसामग्री वगैरे काही घ्यायची असेल भविष्यात किंवा एखादी मोठी ऑर्डर आली तर त्याचं रॉ मटेरियल वगैरे तुम्हाला तयार घेण्यासाठी, तर तुमच्याकडे नेहमी 20% फंड हा बॅकअप फंड म्हणून असायला हवा. त्यानंतर मग रॉ मटेरियल आहे, यंत्रसामग्री वगैरे या सर्व खर्चासाठी तुम्ही एक साधारण 30% जी रक्कम आहे ती तुम्ही त्यावर खर्च करा. आणि पगार आहे, बिलं आहे किंवा इतर परवाने वगैरे आहे ते याच्यावर साधारण 20%. तर अशा पद्धतीने तुम्हाला जो काही फंड मिळाला आहे तर त्याचं नियोजन तुम्हाला करता येईल आणि त्या आवश्यकतेप्रमाणे त्यात तुम्ही थोडंफार बदल करून घेऊ शकतात. मात्र एकदा जे तुम्ही नियोजन तयार केलं आहे तर मग त्यात नंतर बदल करू नये. आणि खास करून इकडचा एखाद्या ठिकाणचा पैसा हा दुसऱ्या ठिकाणी खर्च करणं, तर तशा गोष्टी करू नये. नाहीतर मग त्यामुळे पुढे जाऊन त्रास होतो त्याचा. बरेच उद्योजक असे एक चुका करतात आणि मग त्यांचं नियोजन व्यवस्थित न बसल्यामुळे मग ऐनवेळी त्यांना उत्पादन निर्मितीत म्हणा किंवा रॉ मटेरियल विकत घेताना अवास्तव किंवा भरमसाठ असा अनावश्यक खर्च ते करत असतात आणि असा आवश्यक नसलेला खर्च केल्यामुळे शेवटी मग उत्पादनं तयार झाल्यानंतर मग मार्केटिंगसाठी त्यांच्याकडे पैसाच नसतो हातामध्ये. तर त्याचा मग दुर्गामी परिणाम उद्योगावर होतो. तर अशा बऱ्याचशा चुका करत असतात, तर त्या चुका करू नये. एक गोष्ट मनाशी पक्की खूणगाठ बांधून घ्या, की अतिशय आवश्यक अशाच गोष्टीवर पैसा खर्च करा. अनावश्यक वायफळ खर्च बिलकुल करू नये. बॅकअप फंडला शक्यतो हात लावू नये. याचा उपयोग जो आहे तर भविष्यात एखादी मोठी ऑर्डर तुम्हाला मिळाली तर त्याच्या उपयोगासाठी होऊ शकेल. ऐनवेळी वेळेवर ऑर्डर मिळवण्यासाठी निधी नाही किंवा इकडे-तिकडे आपल्याला पळावे लागतं, तर तसं होणार नाही आणि त्याची सोय मग आपण आधीच करून ठेवली तर आपल्याकडे बॅकअप फंड असला त्यामुळे आपला आत्मविश्वासही एक चांगला राहतो आणि मग आपल्याला उद्योगामध्येही त्याची मदत होते. मंदीच्या वेळेत एक बॅकअप फंड जो आहे हा ऑक्सिजनच्या सारखं काम करत असतो. तर तो उद्योगाचा जो काही एक प्रकारे श्वास असतो. तर अशा प्रकारे उभारलेला जो उद्योग आहे आपल्याला चांगल्या उंचीवर नेता येतो. तर या सत्रात आपण हे सर्व एक बजेटिंगचं जे आहे याचा आपण संपूर्ण माहिती घेतली आहे. तर याचा तुम्ही तुमच्या उद्योगामध्ये चांगला इम्प्लिमेंट करा आणि त्याचा फायदा घेऊन तुम्ही चांगलं ॲप्लिकेशन केलं तर तुम्हाला एक चांगला बेनिफिट जो आहे हा भविष्यामध्ये होऊ शकतो. यात सांगितलेल्या जे काही वेगवेगळे टिप्स आहेत त्याचा वापर तुम्ही तुमच्या ग्रोथसाठी करा आणि त्याचा वापर करून घ्या. धन्यवाद. जय हिंद.